आज संध्याकाळपर्यंत मम्मी-पप्पा माझ्याकडे येणार आहेत म्हणून मी रात्रीचं जेवण पण रेडी करून ठेवलं. वाटाण्याची उसळ, भात, वरण, वांग्याची आमटी असं मस्त जेवण बनवून रेडी ठेवलं आणि मम्मी-पप्पांना यायला ना रात्रीचे 11:30 वाजले. आल्या-आल्या लगेच मी बिल्डिंगच्या खाली गेले, बॅगा वगैरे घरी आणून ठेवल्या. त्यात आमच्यासाठी रत्नागिरीचे हापूस आंबे पण आणले होते. आणल्या-आणल्या ते सगळे असे मस्त बाहेर काढून पसरून ठेवले होते आणि त्याचा वास ना पूर्ण घरभर पसरला होता. भावाला 10वीला 93% मार्क्स मिळाले म्हणून त्याचे पेढे आणले होते, ते खाल्ले. रात्री सगळं आवरायला 12च वाजले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त पोहे बनवले होते. नाश्ता वगैरे केला आणि अर्जुनला ना पुण्याच्या टॉप कॉलेजला ॲडमिशन मिळालं होतं. त्याची पुढची प्रोसेस करण्यासाठी पप्पा, अर्जुन आणि माझे मिस्टर नाश्ता वगैरे करून तिघे पण ते तिकडे जायला निघाले. मग घरात मी आणि मम्मी आम्ही दोघीच होतो. मम्मीने ना माझ्या माहेरच्या बागेतली तुळस आणि कढीपत्ता आणला होता, तेच मी इथे कुंड्यांमध्ये लावून घेतला. त्यानंतर घरात आम्ही दोघीच होतो. घरात बसून करायचं तरी काय, मग असा विचार करून आम्ही दोघींनी पण मूव्ही बघायला जायचा प्लॅन केला. ऑनलाईनच मग तिकीट बुक केलं. ओला बुक करून आम्ही डायरेक्ट थिएटरला पोहोचलो आणि आम्ही चाललो होतो देऊळ बंद 2 मूव्ही बघायला. हा मूव्ही मी दुसऱ्यांदा बघते. कितीतरी वेळा बघितला ना तरी हा कमीच आहे माझ्यासाठी, कारण हा मूव्हीच एकदम मस्त आहे. काहीतरी कोल्ड्रिंक घ्यायला गेलो तर काउंटरला ना तिथे कोणीच नव्हतं. मग डायरेक्ट आम्ही आतमध्ये गेलो थिएटरला. तर मूव्ही सुरू झाला होता. मम्मीला पण खूपच आवडला. मूव्ही बघून झाल्यानंतर डायरेक्ट आम्ही ओला बुक करून घरी जायला निघालो. मूव्हीचा टाइम दुपारीच असल्यामुळे ना दुपारचं जेवण आमचं स्किप झालं होतं, म्हणून आम्ही इडली खाल्ली आणि घरी आल्यानंतर ना मस्त चहा आणि टोस्ट खाल्लं. त्यानंतर पटापट रात्रीचा स्वयंपाक वगैरे बनवून मी आणि मम्मी बिल्डिंगच्या खाली थोडंफार वॉकिंगला आलो. घरी आल्यानंतर मस्त पटापट जेवण वगैरे केलं आणि असा होता आजचा दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.